रामकृष्ण हरी मित्रांनो, आज कामिका एकादशीचा अतिशय पवित्र दिवस. या पावन दिवशी आमची सकाळ खूपच लवकर आणि प्रसन्न वातावरणात झाली. गडावर जाण्याचा बेत असल्यामुळे मनात एक वेगळाच उत्साह होता. निघण्यापूर्वी सगळ्यात आधी आम्ही अंगणात गेलो आणि गडच्या पूजेसाठी झाडावरून छान ताजी ताजी रसरशीत जास्वंदाची फुले तोडून घेतली. सकाळी सकाळी अशा फुलांचा स्पर्श मनाला अजून ताजेतवाने करून जातो. त्यानंतर आम्ही घरात येऊन देवाचा कट्टा स्वच्छ केला. देवाला सुंदर जास्वंदाची फुले वाहिली. दिवा अगरबत्ती लावून घरातील देवपूजा अगदी मनोभावे पूर्ण केली. देवाचा आशीर्वाद घेतल्यावर मनात एक वेगळी शांतता लाभली. त्यानंतर आम्ही अंगणातील पवित्र तुळशी मातेची पूजा केली. तिची प्रदक्षिणा घातली आणि तांब्यातून सूर्यनारायणाला जल अर्पण करून नमस्कार केला. हिंदू धर्मात या सकाळच्या परंपरेचे महत्त्व खूप मोठे आहे आणि एकादशीला तर हे अजूनच विशेष वाटते. घरातून सगळी पूजा आटोपली आणि खरी कसरत तर इथून पुढे सुरू झाली. माझ्या लाडक्या नातवाला अंघोळ घालायची होती, पण तो एवढा मस्तीखोर आणि खोडकर आहे की विचारूच नका. तो पटकन आवडायलाच देत नव्हता. कपडे घालताना इकडे पळ तिकडे पळ, अख्ख्या घरात त्याने आम्हाला पळून सोडलं होतं. पण खरं सांगा मित्रांनो, तुमच्या घरी पण असाच एखादा नातू किंवा तुमचा मुलगा अशा प्रकारे तुम्हाला त्रास देतो का हो? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. कशी कशी त्याची अंघोळ उरकली, त्याला मस्त तयार केलं आणि मग आम्ही सगळे घराबाहेर पडलो. गाडीत बसून आम्ही गैनाथ गडाच्या दिशेने निघालो. जसे आम्ही पुढे जात होतो तसतसा रस्ता आणि निसर्ग अजूनच सुंदर होत होता. गडाकडे जाताना घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिशय सुंदर हिरवेगार डोंगर, दाट झाडी आणि मन मोहून टाकणारा निसर्ग दिसत होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगरांनी जणू हिरवी शाल पांघरली होती. गाडीच्या खिडकीतून येणारा तो थंडगार वारा आणि हा सुंदर निसर्ग पाहून मन एकदम फ्रेश झालं. प्रवास संपून आम्ही श्री क्षेत्र गैनाथ गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गडावर पोहोचल्यावर आम्हाला समजलं की आज कामिका एकादशी असल्यामुळे गडावर आज खूप लोक जात होती. वृद्धांपासून ते तरुणापर्यंत भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. वारक्यांचा पांढरा शुभ्र पेहरावा, हातातला पताका आणि चारी बाजूने होणारा विठू माऊलीचा गजर ऐकून अख्खा गड दुमदुमून गेला होता. एवढी गर्दी असूनही तिथल्या वातावरणात एक अद्भुत शांतता आणि चैतन्य जाणवत होते. प्रवासाचा सगळा थकवा त्या भक्तीच्या माहोलात कुठल्या कुठे पळून गेला. संत श्रेष्ठ वामनदेव महाराजांच्या पवित्र समाधीचे आम्हाला अतिशय सुंदर दर्शन मिळाले. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आम्हाला सगळ्यांना छान भूक लागली. आज एकादशीचा उपवास असल्यामुळे आम्ही गडाच्या परिसरात गरमागरम उपवासाचा फराळ आणि नाश्ता करून घेतला. गडावरचा त्या भक्तिमय वातावरणात उपवासाचा नाश्ता करण्याची मजा काही वेगळीच होती. नाश्ता करून आम्ही देवाचा आशीर्वाद घेतला आणि आनंदाने घराकडे निघालो. प्रवास करून घरी परतलो तर सगळ्यांना पुन्हा कडकडून भूक लागली. म्हणून मग मी लगेच स्वयंपाकघरात जाऊन गरमागरम साबुदाण्याची खिचडी बनवली. एकादशीच्या दिवशी अशी मऊ आणि चवदार खिचडी खाऊन आजचा दिवस गोड झाला. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा गैनाथ गडाचा प्रवास आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.